नमस्कार. स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं 4 जानेवारीच्या दिनविशेष या सत्रात मनापासून स्वागत करते. जाणून घेऊ एक सुंदर विचार. थेंब कितीही छोटा असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची धमक असते. 4 जानेवारीचे दिनविशेष. 4 जानेवारी हा ब्रह्मदेश अर्थात म्यानमारचा मुक्तिदिन असतो. 4 जानेवारी 2010 रोजी बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीचे उद्घाटन झाले. 4 जानेवारी 1996 रोजी साहित्यिक चंद्रकांत खोंत यांच्या बिंब प्रतिबिंब या कादंबरीला कोलकाता येथील भारतीय भाषा परिषदेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला. 4 जानेवारी लुना 1 हे अंतराळयान चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले. 4 जानेवारी 1958 रोजी 1953 मध्ये माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे सर एडमंड हिलरी यांचा दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याचा विक्रम झाला. 4 जानेवारी 1954 रोजी मेहरचंद महाजन यांनी भारताचे 3रे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. 4 जानेवारी 1948 रोजी ब्रह्मदेश अर्थात म्यानमारला इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळाले. आजच्याच दिवशी 1944 रोजी 10 वर्षावरील सर्व मुलामुलींना राष्ट्राच्या युद्धसेवेत दाखल करून घेण्याबद्दलचा हिटलरचा वटहुकूम जारी झाला. आजच्याच दिवशी 1941 मध्ये कल्पनाथ राय यांची जयंती असते. यांचा जन्म झाला. ते केंद्रीय मंत्री, राज्यसभा खासदार, लोकसभा खासदार तसेच काँग्रेसचे नेते होते. त्यांचा मृत्यू 6 ऑगस्ट 1999 रोजी नवी दिल्ली येथे झाला. 4 जानेवारी 1924 मध्ये विद्याधर गोखले यांचा जन्म झाला. ते नाटककार व संपादक होते. त्यांचा मृत्यू 26 सप्टेंबर 1996 रोजी झाला. 4 जानेवारी 1965 रोजी T.S. इलियट यांचा मृत्यू झाला. ते अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते होते. त्यांचा जन्म 26 सप्टेंबर 1888 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1961 मध्ये आयर्विन श्रॉडिंगर यांचा मृत्यू झाला. ते नोबेल पारितोषिक विजेते आणि ऑस्ट्रियन भौतिक शास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1887 रोजी झाला. 1908 मध्ये राजाराम शास्त्री भागवत यांचा मृत्यू झाला. ते विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत होते. त्यांनी शिक्षणविषयक स्वतंत्र ध्येय असल्यामुळे 1884 मध्ये बॉम्बे हायस्कूल आणि पुढे मराठा हायस्कूल काढले. हिंदू धर्म विवेचक पत्राचे ते काही वर्षे संपादक होते. त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1851 रोजी झाला. 4 जानेवारी 1926 रोजी क्रांतिकारकाच्या गाजलेल्या काकोरी खटल्याच्या सुनावणीस लखनौ येथे सुरुवात झाली. 4 जानेवारी 1885 मध्ये आंत्रपुच्छ अपेंडिक्स काढून टाकण्याची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया डॉक्टर विल्यम W. ग्रँट यांनी मेरी गाईटसाईड या रुग्णावर केली. 4 जानेवारी 1881 रोजी लोकमान्य टिळक यांनी पुणे येथे केसरी या वृत्तपत्राची सुरुवात केली. आजच्याच दिवशी 1914 मध्ये इंदिरा संत यांचा जन्म झाला. त्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका होत्या. त्यांचा मृत्यू 13 जुलै 2000 रोजी झाला. 4 जानेवारी 1932 रोजी सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल पंडित नेहरूंना 2 वर्षाची शिक्षा झाली. आजच्याच दिवशी 1641 मध्ये कर भरायला नकार देणाऱ्या लोकप्रतिनिधींना पकडण्यासाठी इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स हाऊस ऑफ कॉमनमध्ये शिरला. या अभूतपूर्व घटनेची परिणिती यादवी युद्धात झाली. त्यात चार्ल्सचा पराभव होऊन मग त्याचा शिरच्छेद करण्यात आला. 4 जानेवारी 1813 रोजी सर आयझॅक पिटमॅन यांचा जन्म झाला. ते शॉर्टहँड या लघुलिपीचे जनक होते. त्यांचा मृत्यू 12 जानेवारी 1897 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1809 मध्ये लुई ब्रेल यांचा जन्म झाला. ते अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक होते. त्यांचा मृत्यू 6 जानेवारी 1852 रोजी झाला. विद्यार्थ्यांनो, आपण ऐकले 4 जानेवारीचे दिनविशेष. असेच रोजचे दिनविशेष ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.